स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि आज आहे यांचा बर्थडे, तर आम्ही चाललो आता वृद्धाश्रमामध्ये। पहिल्यांदा जाते तिथे। काल अशीच भेट झाली तर ते म्हणे या म्हणे भेटा म्हणे वृद्धाश्रमात, तर चला म्हटलं जाऊन बघू कसं आहे काय आहे। त्यांना आम्ही नेहमी वर्गणी देत राहतो, पण आज जाऊन बघायचं मला खरंच ते कसं आहे, तिथे कोणत्या गोष्टीची गरज आहे। तर चाललो आता वृद्धाश्रमामध्ये, बघू काय हवं। जसं आम्ही मागच्या वेळेस पण एका लहान मुलांच्या हॉस्टेलमध्ये गेलो होतो, तर तिथे त्यांना जेवणाचे भांडे दिले होते आणि एकदा भोजनदान पण केलं होतं आम्ही तिथे। तर आम्ही तिथली गरज पाहून करतो, कारण की त्यांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते दिलेली बरं राहते, नाहीतर ती तशीच पडून राहते। आणि ते कमी लोक आहे तिथे, त्याच्यामुळंच म्हणून म्हटलं तिथे जाऊन बघू। तर इथून आम्ही फक्त आता किराणा, थोडासा तेलाची पिपा आहे तो घेत आहे, आणि अजून थोडे फळं घ्यायचे आहे। तिथे जाता येतं तर फळं पण देऊ तिथे त्यांना, आणि बघू नंतर पुढे अजून बरेच हे आहे। आमचा बाबाचा दिवस पण येत आहे माझ्या सासऱ्यांचा, तर तेव्हा पण म्हणाले ते बघू आपण, तेव्हा पण तिथे काय लागते तेव्हा देऊ, कारण का आम्ही असंच करत असतो। यांना वाढदिवस तसाही आवडत नाही करायला। यांचं म्हणणं असतं एक दिवस आयुष्याचा कमी होतो तर त्याचा आनंद काय म्हणावाचा, तर केक पण कापू देत नाही, पण मुलं म्हणतात तर मग मुलांच्या इच्छेसाठी ते केक आणला तर कापतात। इथे नेणार होतो आम्ही केक, पण हे नाही म्हणाले, चांगलं नाही वाटत म्हणे, वयोवृद्ध लोक असतात म्हणे, आणि त्यांच्यासमोर आपण जर असं केलं तर त्यांना त्यांच्या घरची आठवण येणार म्हणे, त्यांच्या मुलांची आठवण येणार, तर त्याच्यामुळे मग हे म्हणाले नको आपण केक नाही घेऊन जाऊ, म्हणून आम्ही केक नेला नाही। तर तिथलं जे वृद्धाश्रम आहे तिथली माहिती मी तुम्हाला देणारच। जर नागपूरचे कोणी असाल आजूबाजूच्या नागपूरच्या, तर नक्की तिथं या, विजिट करा, आणि थोडं ना फुलाची पाकळी म्हणून मदत करा। आपण तेवढं तर करूच शकतो ना, थोडं जास्त नाही, थोडं करायचं, जसं जमन तसं करायचं नाही। तर आता आलो आम्ही मार्केटमध्ये, या साईडनं वृद्धाश्रम आहेत ते, तर इथे फळं मिळतात छान रेटमध्ये, तर इथे आम्ही फळं बघत आहे। आता त्यांना कसं फळं असे घ्यावं लागतात जे टिकले पाहिजे, म्हणजे लगेच खराब न झाले पाहिजे, आणि काही खाता पण आले पाहिजे। इथून आम्ही फळं पण घेतले, आणि आता आलो आम्ही वृद्धाश्रमामध्ये। इथे पहिल्यांदा आलो, यांचे 2 ठिकाणी आहे, आणि मिक्स आहे, माणसं बाया, शाळेतले मुलं ज्यांना आईवडील नाही ते पण आहेत, असं आहे। आणि सगळ्यात पहिली ब्रँच यांची इथे आहे, बाकी दुसरीकडे आहे। तर आम्हाला थोडंसं प्रॉब्लेम होत होता, भेटायला पण मिळालं शेवटी। तर आम्ही हे बघा अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, आणि इथे आम्ही फळं त्यांनी जे म्हटलं ते फळं घेतले। त्यांना विचारलं पहिले, साखर, अजून चहापत्ती, तेलाचा पिपा, त्यांनी जे म्हटलं होतं ते। आता बघू अजून काय आतमध्ये गेल्यावर माहीत पडेल, तर मग नंतर पुन्हा जसं जमेल तसं येत जाऊ आणि देत जाऊ। तर इथे आम्ही सगळं सामान ठेवलेलं आहे। इथं सगळ्या धर्माचे लोक आहेत, असं नाही का एकाच धर्मातले, तर प्रत्येक धर्मातले आहेत, एकच नाही आहे असं। तर इथं थोडं सामान त्यांनी जे म्हटलं होतं ते आणलं, नाहीतर मी साड्या आणणार होती सगळ्यासाठी, साड्या आहेत म्हणे सध्या तरी। तर म्हटलं ठीक आहे, जेव्हा लागेल तेव्हा मला सांगाल, आणि मग बघून घेऊ म्हटलं, कोणी लुगडं घालते, कोणी साड्या घालते, कोणी गाऊन घालते, नंतर पुढच्या वेळेस येताना त्यानुसार मग सामान आणता येईल। तर इथं सगळं सामान ठेवलं आम्ही, आणि आता सगळ्यांना वाटप करत आहे। तर आम्हाला माहीतच नव्हतं, ज्यांचं हे वृद्धाश्रम आहे ते, ज्या ताई तुम्हाला आल्याला दिसत असून समोर बसलेल्या, त्यांचे मिस्टर 12 दिवस आधीच वारले होते। म्हणजे ज्यांनी हे वृद्धाश्रम उभं केलं, कमीत कमी याला 19 वर्षात जवळपास झाले आहे, पण जसं लोकांच्या देणगी जे आहे त्याला कमी आहे थोडंसं। तर माझ्या माध्यमातून थोडीशी तरी मदत झाली, किंवा इतर लोकांनीसुद्धा इथं येऊन केलं तर फार बरं होईल। खरंच खूप, एक तर बिलकुल माझ्या सासूसारखीच दिसत होती एक आजी इथली, आणि मला बघून असं वाटायचं का तिथेच माझ्या सासूबाई दिसत होत्या अक्षरशः। तर इथं आम्ही फळं, ॲपल आणले होते। बाकीचे मुलं हे शाळेत गेले होते, छोटे मुलं आहेत, आणि काही जे होते ना आजारी आहेत ते आतमध्ये आहे, तर ते तिथे मी कॅमेरा नेला नाही, तर कारण का त्यांना मला दाखवायचं होते वृद्धाश्रम आहे, बरेचसे लोक डोनेट करत नाही दाखवल्याशिवाय, म्हणून मी हा छोटा व्हिडिओ काढला, जास्त मोठा नाही। मी इथं बराच वेळ बसली, छान वाटलं, बोललं त्यांच्याशी, गप्पा गोष्टी केल्या, त्यांना विचारलं। इथे यांना एकच खर्च नसतो, यांना औषधी पाणी भरपूर असतात, त्याच्यामुळे थोडं येऊन तुम्ही जर नागपूरच्या असाल इथं येऊन बघा, विजिट करा, आणि तुम्हाला वाटेल ते मदत करा। तर इथे आम्ही फळं जे आणले होते ते प्रत्येकीला देत आहे। एक आजी आतमध्ये आहे, तर त्या आजीकडे मी स्वतःहून गेली,
आतमध्ये कॅमेरा नेला आणि ती आजी मला धरून अशी ना पकडत होती, मला सोडत नव्हती ना. म्हणजे त्यांना मला नाही काय वाटलं, पण मला तर कसं तरी वाटत होतं त्यांना बघून. त्यांच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. कधी कधी यांना पण आपल्या घरच्या लोकांची आठवण येत असेल, कारण का त्या बेडवर टोटल त्यांना बेड रेस्ट होता, म्हणजे त्यांना असं चालता नव्हतं येत. तर त्यामुळे त्या इकडे येऊ नव्हत्या शकत. तर मग मी आतमध्ये गेली, बसली त्यांच्याजवळ 5 मिनटं, कारण की त्या जास्त मग हे करत होत्या, धरत होत्या आणि मलाच खरं वाटायला लागलं एकदम. म्हणून मी बाहेर येऊन गेली. कसं राहते ना, तर तिथली आजी एक सांगत होती, थोडंसं त्यांच्या ध्यानात नाही, लक्षात नाही राहत म्हणून त्या तशा करतात. तर असे इथं बरेच लोक राहतात. आणि खरंच मला माहीत नव्हतं, ते 12च दिवस झाले वारले. या ताईंचे ज्या मिस्टर आहे चेअरवर बसले, ते तुमच्याशी बोलणारच आता. तरी स्वतःचं दुःख विसरून त्या या सगळ्यांची सेवा करतात. तर खूप मोठं काम असतं. त्यांच्या डोळ्यात बोलता बोलता पाणी आलं की साहेबांना जाऊन फक्त 12 दिवस झाले आहे आणि सगळं सांभाळणं कठीण होतं माझ्या एकटीच्याने, पण प्रयत्न करावा लागेल. त्यांचं स्वप्न होतं का निराधारांना आधार द्यायचं, आपल्याकडून जेवढं होईल तेवढं करायचं. तर तेच मी त्यांचं काम पुढं नेत आहे. तर खूप छान काम करत आहे ताई त्या, आणि खूप चांगलं वाटलं. आणि खरंच शिकण्यासारखं असते यांच्याकडून आपल्याला. काही काही मतिमंद मुलं पण आहे इथं, ज्यांना काही समजत नाही. छान इथे सगळे मस्त पिक्चर बघत होते आणि किती बघा मन लावून. एक जो मुलगा दिसत आहे ना, त्याला काहीच समजत नाही, थोडासा म्हणजे त्याला मतिमंद आहे तो. तर तो एकसारखं टी व्ही बघत होता, पिक्चर बघत होता. एक आजी जसं आम्ही फळ दिलं तशीच खायला लागली. यातले बरेच जण असं असतात ना, ज्यांना समजत नाही, काही नाही. एक आजी ते इतकी छान बोलत होती बसून. काही काही तुम्हाला दिसत असेल, आणि काही काही आजी जे म्हटले तुम्हाला सांगितलं आतमध्ये आहे, तर आम्ही त्यांना आतमध्ये फळं नेऊन दिले. तर तुमच्याकडून जमत असेल तेवढं करा. माझे एवढंच म्हणणं आहे, नागपूरचे असाल तर नक्की करा. जिथं डोनेशन कमी असतं, आता हे आमच्या घराकडे नेहमी यायचे मागायचे, म्हणून मला थोडंसं बघायचं होतं का खरंच त्यांना गरज आहेत का, कारण का हे वर्षातून 2 वेळा येतात एक काकाजी आमच्या इथे. तर म्हणून तर हे म्हणाले चल, असंच मनात धरलं आणि वेळेवर ठरलं का आपण जायचं, म्हणून फोन केला तर ठीक आहे. म्हणजे नाहीतर काही ठिकाणी तारीख घ्यावं लागते. पण हे यांचं म्हणजे इथं थोडंसं डोनेशन जर जास्त मिळालं तर अजून छान बांधकाम करेल. थोडंसं मला बांधकाम पण इथं हे दिसलं आहे, गरज आहे इथं. तुम्ही या, बघा, तुम्हाला जसं वाटते तुमच्या परीनं करा. 1000-2000 जसं वाटेल तसं द्या. आणि खाण्याचं ते म्हणाले, कपडे दिल्यापेक्षा खाण्याच्या वस्तू अशा असतात जे त्यांना निवारा, म्हणजे अन्न वस्त्र निवारा. तर त्यातलं जर वस्त्र आहे, निवारा पण आहे, फक्त अन्न आहे, ते मिळालं तर फार चांगलं. तर त्यांच्याशी बोलू आपण, त्या सगळं सांगेल आपल्याला आता. तर त्यांचं ऐका आणि मदत करा. आमच्यामध्ये असं आहे की आमच्या आश्रमाला की ज्यांना खरंच आधाराची गरज आहे, आम्ही अशाच लोकांना ठेवतो. ज्यांना आधार आहे त्यांना ठेवत नाही. आणि वरून असं आहे की खरोखर त्यांना आधाराची गरज असेल तेच लोक इथे राहतात. नाहीतर असे बरेचसे लोक आहेत की घरी सर्व राहूनही फोटो बोलून काही दिवस काढण्याचा प्रयत्न करतात, पण इथे यायचं असं बोलतात. अशा लोकांना आम्ही ठेवत नाही. आम्ही त्यांची चौकशी करतो, खरं ज्याला गरज आहे का तरच आम्ही ठेवतो. आणि वरून महत्त्वाचं हे आहे की याला आम्हाला गव्हर्नमेंटचं ग्रँट नाही, पण आम्हाला समाजाची मदत भरपूर करायची. याच्यामध्ये भरपूर लोकांना कळलेलं आहे, भरपूर लोक येत राहतात. त्यांच्या परीने जे जमते ते आम्हाला डोनेशन देतात. जसं ज्यांना द्यायचं असेल तर त्यांना जसं ज्या वस्तू स्वरूपात, पण आम्ही कांद्यापासून तर आम्हाला तिखट मिठापर्यंत लोक देतात. तो एक मेनी आहे. आणि ज्यांना यांना मदत करायची आहे त्यांचा ॲड्रेस मी तुम्हाला कमेंटमध्ये देऊन देईल. तर कृपया मदत करू शकता. तुम्ही तुमच्या गावामध्ये कुठे असेल तिथे करा. ज्या गावात जे वृद्धाश्रम आहे तिथे जाऊन करा. थोडं अशा पद्धतीने करा. तर छान वाटलं मला, कारण का आमचं काहीच ठरलं नव्हतं, वेळेवर झालं. अचानक काल भेट झाली आणि चलाव म्हटलं आज जाऊन बघावं. तर त्याच्या निमित्ताने एक काम होऊन गेलं आणि खूप भारी वाटलं, छान वाटलं. तर रस्त्यात येते त्या सानन म्हणाला, पप्पा मला ज्यूस प्यायचा आहे. तर मग त्याच्यासाठी थांबलो आम्ही इथे. आता ज्यूस पित आहे 2-3 जण आणि मजा घेत होतो. आम्हाला पार्टी देणार नाही का, तर ते म्हणाले देऊ, नक्कीच देऊ. आणि कबीर कसं पेपर चालू आहे कबीरचे, त्याच्यामुळं मग सगळे एका जागी जमाव फॅमिली आणि मग एकत्र छान सगळ्यांसोबत पार्टी करू. तर छान वाटलं. आजचा वाढदिवस त्यांचा छान पद्धतीने चांगला गेला, सिंपल साधा जसा त्यांना हवा